नमस्कार मंडळी, सोनाली किचन कट्टा रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण मस्त तांदूळचा ही रेसिपी पाहणार आहोत। तांदूळ ज्याची भाजी अगदी झटपट बनवणार आहोत। तुम्ही म्हणाल आम्ही सुद्धा बनवतो, पण मी माझ्या पद्धतीने अगदी झटपट अशी भाजी बनवून दाखवलेली आहे। तर आणि अशी तांदूळाची भाजी घ्यायची, मस्त कोवळी बघून घ्यायची। ही अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण आहे। तुम्हाला ही रेसिपी कोणत्याही क्षणी आवडल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण माझा नवीन चॅनल आहे। तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे, त्यासाठी एक सबस्क्राइब एक लाईक नक्की करा। तर प्रत्येक गृहिणीला असं वाटतं आपण काहीतरी करावं, पण बाहेर जाता येत नाही किंवा घर बसल्या काही सुचत नाही। तर मी असा छोटासा प्रयत्न केला, त्यासाठी तुम्ही मला नक्की सपोर्ट करा एक सबस्क्राइब करून। मस्त अशी कोवळी भाजी घ्यायची आणि देठसुद्धा घ्यायची। ही भाजी शिजल्यावर अगदी कमी होते, देठसुद्धा असल्यावर छान अशा भाजीची चव येते। चांगले कोवळे कोवळे देठ घ्यायचे आणि छान अशी जाडसरच भाजी ठेवायची आणि भाजीला अजिबात चाकूने चिरायचं नाही, हातानेच अशा पद्धतीने आपल्याला बारीक अशी निवडून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीची आपली ही तांदूळ ज्याची भाजी मी संपूर्ण छान स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि धुवून घ्यायचं। यामध्ये अजिबात पाण्याचा जास्त अंश ठेवायचा नाही। तर मी इथं धुवून घेतलेला आहे आणि थोडंसं पाणी नितळायला ठेवून देते। तर आता आपण भाजी करायला घेऊ। त्यामध्ये मी इथं एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेला आहे आणि थोडेसे 1 चमचाभर 1-1.5 चमचा थोडे जिरे जास्त टाकायचे आणि जिरे छान असं फोडणी आपली जिऱ्याची तडतडू द्यायची। आणि इथं मी लसूण आणि हिरव्या मिरच्याची अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे। तुम्ही हिरव्या मिरच्या भाजून सुद्धा पेस्ट बनवू शकता, पण मी इथं कच्चेच हिरव्या मिरच्या आणि लसूण मीठ असं हे वाटण ह्यामध्ये टाकलेलं आहे। अगदी झटपट ह्या भाजीमध्ये जास्त काही मसाले किंवा लाल मिरची न टाकता अशा पद्धतीने तुम्ही अगदी झटपट मस्त गावरान पद्धतीने भाजी बनवू शकता। तर मिरची छान अशी परतून घेतलेली आहे, त्यामध्ये हळद टाकून आता आपण हे 2 मिनिटं परतून घेणार आहोत। आता आपण जी भाजी आहे ती छान त्यामधलं पाणी नितळून एकदम पिळून पाणी काढायचं। जसं आपण गव्हाचा चीक जसा पिळतो ना, तसं आपण ही भाजी सुद्धा पिळून घ्यायची, जेणेकरून जास्त पाणी राहणार नाही आणि आपली भाजी खायला पण टेस्टी लागते। तर अशा पद्धतीनं बघा मस्त अशी आपले हे सगळं तांदूळ याची भाजी ह्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि मिक्स करून घ्यायची। तर ह्यामध्ये आपण वाटताना मिरचीमध्ये मीठ टाकलं होतं, त्यामुळे थोडंसं बेताने टाकायचं आणि ही भाजी थोडीशी वाफवल्या गेल्यावरच आपल्याला ह्यामध्ये मीठ घालायचं, त्यामुळे कसा अंदाज येतो। आणि इथं मी चिमूटभर साखर टाकलेली आहे, अगदी चिमूटभर टाकलेली आहे, त्यामुळे कोणत्याही भाजीचा कलर टिकून राहतो। तुम्ही मेथीची किंवा शेपूची कोणतीही भाजी बनवत असाल त्यामध्ये थोडेसे साखरेचे दाणे टाकायचे, जास्त न टाकता थोडंच टाकायचं। तर आता ही भाजी छान आपल्याला 2 मिनिटं शिजून घ्यायचं आहे। जेवढं ह्या भाजीमध्ये पाणी होतं तेवढं आपल्याला सुकेपर्यंत 2 मिनिटं झाल्यावर त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे 2 चमचे। तर मी इथं भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचं। बघा ह्या पद्धतीनं आपण शेंगदाण्याचा कूट थोडा जास्त टाकला तरीही चालेल, पण शेंगदाण्याचा कूट छान असा भाजलेलाच टाकायचा आहे। तर अशा पद्धतीनं 2 मिनिटं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। तर अशी ही आपली झटपट तयार होणारी भाजी तयार झालेली आहे। अजून 2-3 मिनिटं ह्या भाजीला शिजून घेऊ। तर अशी मस्त चविष्ट गावरान पद्धतीने केलेली तांदूळची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा। आणि ह्या भाजीसोबत तुम्ही ही भाजी चपाती किंवा भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता, पण मस्त अशी ही चविष्ट गावरान पद्धतीने भाजी तयार करून एकदा नक्की बनवा। तुमच्या मार्केटमध्ये किंवा बाजारपेठा शेतामध्ये जर अशी भाजी असेल तर या पद्धतीनं सोप्या पद्धतीनं तुम्ही एकदा बनवा, तर खूप मस्त लागते, चविष्ट लागते। आणि भाजीचा बघा अजिबात कलर चेंज झालेला नाही,
त्यामुळे कोणतीही भाजी करताना मेथीची, पालकची त्यामध्ये थोडेसे साखरेचे दाणे टाकायचे, त्यामुळे भाजीचा कलर टिकून राहतो. असेच माझ्या चॅनलवर झटपट व पारंपरिक पदार्थ मी शेअर करत असते. त्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी भेटून जाईल. तर असा झटपट व पारंपरिक पदार्थ घेऊन आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.